आमचं दूध कोल्हापूरचं महाराष्ट्रात ओरिजिनल आणि भारतात प्रसिद्ध आहे. मेडिकलच्या चांगल्या क्वालिटीच्या औषधापेक्षा हे दुधाची ताकद आहे का नाही. 2 रुपये पावशेर असल्यापासून आजीच्या परंपरापासून येतोय मी. आता ही 3री पिढी. आणि ते आपल्या समोरच दूध काढून देतात आणि ओरिजिनल दूध मिळते. कोल्हापूर सारखं ओरिजिनल दूध कोल्हापुरातच मिळतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही असा कट्टा नाही. सगळ्याला महागाई करत दुधाला स्वस्तही आहे. ओरिजिनल दूध आमच्याकडे हे स्वस्तच आहे. आमचं दूध original आहे. नमस्कार दर्शक हो, तरुण भारत संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी असो किंवा सोशल मीडिया असो, सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे भेसळ विरोधात ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आणि मुंबई पुण्यामध्ये भेसळयुक्त दुधावर आणि भेसळयुक्त पनीरवर कारवाई केल्या. त्यामुळं महाराष्ट्राचे जे दूध विक्रेते आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त दूध आणि भेसळयुक्त पनीरची चर्चा सुरू असताना त्याच महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला फ्रेश ताजं तुवानं दूध आणि पाणी न दूध घातलेलं आपल्याला प्यायला मिळतंय. तुम्ही म्हणणार की अरे आपण जे दूध पितोय त्याच्यामध्ये पाणी असतं किंवा पावडरयुक्त दूध आपण पाहिलं असेल, पण महाराष्ट्रातल्या रांगड्या कोल्हापूरमध्ये ताजे फ्रेश दूध आपल्याला प्यायला मिळते. कोल्हापूर फक्त रांगडी किंवा तांबड्या पांढऱ्या रस्त्यासाठी किंवा मिसळसाठीच प्रसिद्ध नाही, तर कोल्हापूरचा दूध कट्टा हा पूर्ण जगभर ओळखला जातोय. आणि या भेसळयुक्त निमित्तानं, या विषयाच्या निमित्तानं आज आपण कोल्हापूरचा दूध कट्टा याची संकल्पना काय आहे, इथं कशा पद्धतीनं दूध विक्री केली जाते, यासोबतच भेसळयुक्त विरोधात पण काय काय या लोकांचं म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत. मी सध्या आले कोल्हापुरातील गंगावेश येथे. इथं गेले बरेच वर्षापासून दूध कट्टा चालवला जातोय. राजर्षी शाहू महाराजांपासून हा दूध कट्टा सुरू आहे. इथल्या नागरिकांचं, इथल्या जे दूध गवळी आहे त्यांचं काय म्हणणं आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण इथल्या जे दूध प्यायला आलेले ग्राहक आहेत त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. नमस्कार काका, किती वर्ष झाले इथं दूध प्यायला येत आहे? मी जवळजवळ 15 वर्ष झाले दूध प्यायला येतोय. तर आंबेवाडीतून आंबेवाडीतून एक 4 किलोमीटर आंबेवाडी आहे, तिथनं दूध प्यायला रोजच्या रोज येतो इकडं. आणि आता जे सांगायचं तात्पर्य म्हणजे एक आता जी कारवाई चालू आहे तुकाराम मुंढेची, ही जर कारवाई महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जरी चालली तर लोकांच्या आरोग्याला धोका होणार नाही. किंवा जी लोक जे भेसळमुक्त दूध जे विकतात त्यांच्यात थोडीशी म्हणजे आता कमीत कमी 25% दशक बसली आहे. असं जर प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टर IAS अधिकारी जर लाभलं तर अतिशय उत्तम. या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न 1000% सुटला जाईल. कारण इथं आम्हाला कळते असं जवळजवळ 50-60 वर्षापासून मी बघतोय असं ते गंगावेशमध्ये. आणि जे दूध स्वतः समोरच्या समोर काढून म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा कुठल्याही प्रकारचे न फसवणूक होता चांगल्या प्रकारचा धंदा करते. त्यामुळे ते गिराईक भरपूर येते काय. आणि ह्या गंगावेश जे एरिया आहे इथं सगळा पट्टा हे जा आहे की सगळे पैलवान लोक ही सुद्धा सगळी इथं अनेक राज्यातनं लोक इथं दूध प्यासाठी खास म्हणून येतात. इथं काय वेगळेपण आहे की इथं कोल्हापूरकर वेडे आहेत या दुधासाठी? अहो कोल्हापूरचं दुधाची जी प्रगती आहे का नाही, ते शरीराला एकदम तुमच्या 100 रुपयाच्या गोळीपेक्षा मेडिकलच्या चांगल्या क्वालिटीच्या औषधापेक्षा हे दुधाची ताकद आहे का नाही, ही कुठल्याही अन्नात ते नाही. म्हणून त्यासाठी आरोग्याला चांगल्या 1 नंबरचं दूध. एवढ्या लांबनं आंबेवाडीपासून येत आहे. हो, आंबेवाडीपासून येतो कायम रोज. आंबे. आता समजा आपल्या कोल्हापूरमध्ये जर सर तुकाराम मुंढे सर आले इथं तिने, तर तुम्ही काय काय वाटतंय तुम्हाला काय होईल? हे बघा कोल्हापूरचा जर त्यांनी बदली एक म्हणजे माझं म्हणणं आहे 1 वर्ष जरी झालेत का नाही तर कोल्हापूर जिल्ह्याचं अगदी त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करेन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं. असे जबरदस्त त्यांचं कार्यपद्धती, कारण त्यांच्या आम्ही रोज बातम्या किंवा रोज त्यांचं जे कार्य आहे का नाही असं प्रत्येक जिल्ह्याला IAS अधिकारी लाभलं पाहिजे असं आमचं कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या वतीनं माझं बोलणं असं आहे. तर आपल्या कोल्हापूरच्या दुधाबद्दल सांगायचं असेल सरांना तर काय सांगणार तुम्ही? दुधाचं काय 1 नंबर. त्यानुसार सरांनी बी तुम्ही सुद्धा दूध प्यायला यावं असं माझं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही किती वर्ष झाले आला इथं? गेली 46 वर्ष
या दूध पिते. 2 रुपये असल्यापासून दूध पिते. आणि दूध पिण्याचं कारण म्हणजे दूध जर प्यालं इथलं आमच्या कट्ट्यावरचं, तर कोणती गोळी किंवा कोणती खाण्याचा साधारण वडा सुद्धा किंवा मिसळपाव सुद्धा खाऊ शकत नाही. ह्याच्यापेक्षा पौष्टिक अन्न कोणतंही नाही आहे. पण आमच्या कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्युअर दूध काढून इथं मिळते. ह्यांच्यात कोणतंही अन्न भेसळ नाही. म्हशीला योग्य खाना देऊन त्याचं चव एक वेगळं आहे. म्हणून बाहेरच्या लोकातून देशातून म्हणा, बाहेरच्या देशात कोल्हापूर दूध प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असण्याचं कारण म्हणजे इथं प्युअर दूध, कोणते भेसळ नसणारं. आणि मला एक दृष्टिकोन सांगावंसं वाटतं. मी नगरसेवक विद्यमान विनायक कारंडेंचे चुलते बोलतोय. 46 वर्ष म्हणजे इतका लहान असल्यापासून मी दूध प्यायची सवय लागली. तशीच माझ्या नातवालाच मी प्यायची सवय लागली. त्यामुळं ते हॉटेलात सुद्धा जात नाही. हॉटेलात कोणत्या प्रकारचं तेल असते हे कल्पना नसते. दुसरी गोष्ट, तुकाराम मुंडे सारखा प्रशासक कारभार जर लाभला तर कोल्हापुराची कायापालट अधिक होईल. आणि त्यांचं आमचं कोल्हापुरात मनपूर्वक स्वागत नाही. गुच्छ घेऊन, बुके घेऊन, पेढे घेऊन आम्ही त्यांचं स्वागत करीन. आणि प्रशासकला, वरच्या सरकारला आम्ही कळवीन, कमीत कमी यांना 20 वर्ष किंवा यांची रिटायरमेंट कोल्हापुरातच व्हावं, तर हिची कायापालट कोल्हापुरात होणार आणि अन्न भेसळ मुक्त होईल. याला दुसरा पर्याय नाही. आणि इथलं दूध पित असताना कोणतीही शुगर होणार नाही, डायबेटिस होणार नाही, BP होणार नाही आणि कोणतंही डोकं दुखणार नाही. आणि तुम्ही आमच्या तरुण भारत बाबतीत अधिक प्रसिद्ध करताय, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आमचा दूध कसं वाटलं? चौकशी आहे दुधाची. एकच आवाज द्यायचा. आवाज आम्ही एकच. हा, तर चव छान आहे. छान वाटतंय. अन्न ग्रहण अन्न आहे. दूध किती वर्ष पितं सांगा ना. 2 वर्ष. नाही, कोल्हापुरात कुठे राहताय? मंगळवारपेठ. रोज सकाळी येता इथं? रोज. मग काय सांगाल तुम्ही? आता भेसळयुक्त दुधाची चर्चा राज्यामध्ये चालू आहे आणि आपल्या कोल्हापूरमध्ये असं ओरिजिनल दूध मिळते. काय सांगणार तुम्ही? कोल्हापूर सारखं ओरिजिनल दूध कोल्हापुरातच मिळतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही असा कट्टा नाही. शुद्ध दूध मिळणं, इथं प्युअर देणारं सर्व घटक या दुधामध्ये समावेश असल्यामुळं कोल्हापूर हे कट्टा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. शाहू महाराजांची कट्टा आहे पूर्वीपासून. तुम्ही सगळे काय सांगणार आहे? आपलं कोल्हापूरचं दूध ओरिजिनल आहे. Original दूध. आम्ही एकच सांगतो, आमचं दूध कोल्हापूरचं महाराष्ट्रात ओरिजिनल आणि भारतात प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. एवढं बोलून मी दूध कट्ट्याचा विजय करतो. आणि दूध पिण्याचं वारंवार सगळ्यांनी आपण आवर्जून सांगावे ही विनंती. एकच आवाज, दूधच खरं. एकच आवाज, दूधच खरं. आमचं दूध ओरिजिनल आहे अशी प्रतिक्रिया आतल्या इथल्या ग्राहकांची मला मिळाली आहे. गेले बरेच वर्षापासून ही लोक, ही मंडळी सकाळ सकाळचं इथं दूध प्यायला येतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहिला असेल. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला आपल्याला. सोबत एक महिला ग्राहक आहे ज्या या दूध कट्ट्यावरनं दूध घरी घेऊन चालल्यात. आपण त्यांच्याशी जरा बातचीत करूया. नमस्कार. किती वर्ष झालं दूध नेताय? मी गेले 10-12 वर्ष दूध घेऊन जाते आणि ते आपल्या समोरच दूध काढून देतात आणि ओरिजिनल दूध मिळते. त्याच्यामुळं तुकाराम मुंडेने हे केले, इतर हे पकडले. त्यापेक्षा म्हणजे आमच्या इथं कोल्हापुरात तरी बहुतेक म्हणजे ओरिजिनलच दूध मिळते. आम्ही ओरिजिनलच दूध शक्यतो खरेदी करतो. ओरिजिनलच पहिल्यापासून ओरिजिनलच आम्ही दूध घेतोय. आणि बाकीकडे सगळीकडे जे हे चाललंय त्यापेक्षा आमच्या इथं कोल्हापुरात तरी बऱ्यापैकी म्हणजे भेसळयुक्त हे दूध मिळत नाहीये. एवढंच. तुकाराम मुंडे कोल्हापुरात आले तर तुम्ही काय सांगाल त्यांना? आपल्या दुधाबद्दल काय सांगाल? ते आले तर त्यांना सांगणार की आमच्या इथं ओरिजिनल दूध मिळते आणि आमच्या इथं दूध पिऊन जावा तुम्ही ओरिजिनल. तर या मॅडमांनी तर सांगितले तुकाराम मुंडे जर कोल्हापुरात आले तर त्यांनी आमच्या इथलं ओरिजिनल दूध प्यावं, म्हणजे त्यांना सुद्धा आवडेल. म्हणजे कोल्हापूरच्या ओरिजिनल दुधावर ग्राहकांची कितपत विश्वास आहे हे त्यांच्या प्रतिक्रियातून आपल्याला समजतंय. आपल्यासोबत गवळीवाले बापू आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बापू, नाव काय तुमचं? शिवाजी राजाराम सावंत. किती वर्ष झालं असं दूध विक्री करता? 15 वर्षापासून धंदा करतोय. 15 वर्ष. 2 रुपये पावशेर असल्यापासून आजीच्या परंपरापासून येतोय मी. कितवी पिढी तुमची? आता ही 3री पिढी. तिसरी पिढी. हा, तुमच्या किती म्हशी आहेत? माझ्या 7-8 म्हशी आहेत. 7-8 म्हशी आहेत. किती लिटर दूध देतात?
मग एक 5-6 लिटर दूध येते. 5-6 लिटर दूध येतं कट्ट्याला. मग दूध कट्ट्यावर तुम्ही किती वाजता येताय? सकाळी 9:15 9:30 येते, संध्याकाळी 9:15 9:30 येते. ग्राहकांची प्रतिक्रिया कशा असतात? चांगले असतात. चांगल्या म्हणजे काय प्रतिक्रिया देतात? हा, मला एक सांगा, मग ते गाईला चारे वगैरे काय करताय? चारं काय घालताय त्याला? चारा गवत मंडईमधलं गवत घालतोय आणि बाहुबली पशुखाद्य आहे तिथनं आम्ही खाद्य आणतोय. पेंड, भुस्सा, कोंडा, कळणा, कुट्टी, हरभऱ्याचा कळणा आणि मक्का चून असं इतर घालतोय आम्ही. जेव्हा ते धार काढून तुम्ही ते दूध ग्राहकांना देताय, तेव्हा ग्राहकांच्या प्रतिक्रिया कशा असतात ताजं ताजं दूध बघून? चांगलं असतंय. काय म्हणतात? चांगलं असते म्हणते. चांगला आहे दूध, चवीला चांगला आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. जे ताजं ताजं धारेतनं काढलेलं दूध त्यांनी ग्राहकांना दिलेलं आहे आणि ग्राहकांची पसंती सुद्धा त्यांच्या दुधाला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी इथं आता व्यक्त केल्यात. तसंच तुकाराम मुंढे जे राज्यात भेसळयुक्त कारवाई करतात त्याचं सुद्धा त्यांनी स्वागत केले, त्यांच्या त्या कारवाईचं सुद्धा कौतुक केले. आता मगापासून त्या दुधाची चर्चा चालू आहे. आता ते दूध नक्की कसं लागतंय हे आपण बघणार आहोत. मी पण तुमच्या आता ही जी चव कशी आहे तुम्हाला दाखवणार आहोत. पहिल्यांदाच ही जी चव घेणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच असणार आहे. चला आपण या दुधाची चव बघूया कशी आहे. भारी आहे, खरंच भारी आहे. मस्त गोडसर आहे. जे नॉर्मल दूध जरा असं पातळ लागते त्याच्यापेक्षा हे असं जरा जड क्रीमी टेक्स्चर द्यायला लागले. आणि या धारेष्णू दुधाचं एक म्हणजे भरपूर फायदे आहेत. ज्यांना पोटाचं किंवा गॅसचं प्रॉब्लेम असेल त्यांनी हे दूध पिऊ शकतात. हाडं सुद्धा मजबूत होतात. आणि मुलींसाठी जर बोलायला गेलं तर या दुधामुळे स्किन ग्लोईंग सुद्धा होते. एकीकडे महाराष्ट्रात भेसळयुक्त दुधाची चर्चा सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये दूध कट्टा ही परंपरा गेले बरेच वर्षापासून जपली गेली आहे. इथं दूध कट्ट्यावर म्हशीच्या धारेतून डायरेक्ट ग्राहकांना हे दूध दिलं जातंय. घट्टमुट्ट फ्रेश फेसाळलेलं दूध या ग्राहकांना दिलं जाते. आणि खरंच कोल्हापूरकर या दुधासाठी का वेडे आहेत हे आता मी मगाशी चव घेतल्यावर मला समजले. सकाळ असो किंवा संध्याकाळ असो कोल्हापूरकर इथं मोठ्या संख्येने या दुधासाठी गर्दी करतात. तुम्हाला ही दूधकट्टा संकल्पना कशी वाटली? तुम्हाला या दूधकट्ट्याची माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची काही दूधकट्टा आहेत का ते सुद्धा नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, तुकाराम मुंढे जे राज्यात ऍक्शन मोडवर आहेत त्यांच्या कारवाईबद्दल पण काय वाटतंय ते सुद्धा नक्की सांगायला विसरू नका. कॅमेरा पर्सन सूरज पाटील सह मी नीता पोतदार, तरुण भारत, कोल्हापूर.